मित्रांनो, आपली मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. इथे दररोज हजारो लोक डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन येतात. पण या मुंबईची एक अशी बाजू आहे जी फक्त पैशाने आणि पावरने चालते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईच्या अशा 10 भागांची सफर करणार आहोत जिथे मोठमोठे बॉलिवूड स्टार्स किंवा देशातले सर्वात मोठे उद्योगपती असतात. आज आपण पाहणार आहोत मुंबईतील टॉप 10 सर्वात श्रीमंत ठिकाणं. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या लिस्टची सुरुवात होते लोअर परळपासून. एकेकाळी फक्त गिरण्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा भाग आज मुंबईचं कॉर्पोरेट हब बनला आहे. इथे आता आकाशाला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि लक्झरी मॉल्स आहेत. वर्ल्ड वन टॉवरसारख्या इमारतींमुळे इथली लाईफस्टाईल एकदम हाय क्लास झाली आहे. मोठे कॉर्पोरेट अधिकारी आणि यंग बिझनेसमॅन इथे राहणं पसंत करतात. इथली नाईट लाईफसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. इथे घर घेणं म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. लोअर परळमध्ये प्रॉपर्टीचा रेट सध्या 30,000 ते 45,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट चालू आहे. नंबर 9वर आहे दक्षिण मुंबईतला ताडदेव भाग. हाजी अली दर्ग्याच्या जवळ असलेला हा परिसर अतिशय पॉश आणि शांत आहे. सध्या हे मुंबईतल्या सर्वात महागड्या रिअल इस्टेट मार्केटपैकी एक बनलं आहे. इथे द इम्पेरियल टॉवरसारख्या भारतातील काही सर्वात उंच रेसिडेन्शियल इमारती आहेत. या भागात जुन्या पिढीतील श्रीमंत लोक म्हणजेच ओल्ड मनी फॅमिलीज जास्त राहतात. इथून दिसणारा समुद्राचा नजारा एकदम भारी असतो. ताडदेवमध्ये प्रॉपर्टीचे भाव 40,000 ते 55,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. नंबर 8वर आहे दक्षिण मुंबईचं ब्रिज कँडी. समुद्राच्या अगदी काठावर असलेला हा भाग शांतता आणि लक्झरीसाठी ओळखला जातो. प्रसिद्ध ब्रिज कँडी हॉस्पिटल, अमेरिकन कॉन्सुलेट आणि जुने पारशी बंगले याच भागात आहेत. इथले रस्ते एकदम स्वच्छ असून आजूबाजूला खूप हिरवळ पाहायला मिळते. मोठे डॉक्टर, वकील आणि जुने व्यावसायिक इथे राहतात. इथे राहणाऱ्यांना गर्दी आणि गोंगाट अजिबात आवडत नाही. समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे इथले भाव खूप जास्त आहेत. ब्रिज कँडीमध्ये प्रॉपर्टीचा रेट 50,000 ते 70,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. नंबर 7वर येत आहे मुंबईची शान असलेलं कुलाबा. गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलमुळे हा भाग जगभरात प्रसिद्ध आहे. कुलाबा म्हणजे जुन्या ब्रिटिश आर्किटेक्चर आणि मॉडर्न लाईफस्टाईलचं भारी कॉम्बिनेशन आहे. रतन टाटा यांसारखे दिग्गज याच परिसरात राहायचे. इथे नवीन इमारतींपेक्षा जुन्या हेरिटेज इमारतींना जास्त महत्त्व आणि किंमत आहे. हा भाग आर्ट आणि कल्चरचं मोठं केंद्र आहे. कुलाबा हे दक्षिण मुंबईतल्या सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे प्रॉपर्टीचा रेट 45,000 ते 60,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट चालू आहे. नंबर 6वर आहे वरळी. गेल्या काही वर्षात या भागाने आपला चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. सीलिंगमुळे वरळीचं महत्त्व खूप वाढलं आहे. आज हा भाग म्हणजे स्काय स्क्रॅम्पलचं जंगल झालं आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि अनेक मोठे बिझनेसमन याच भागात राहतात. ओमकार 1973 सारख्या इथल्या इमारती खूप प्रसिद्ध आहेत. एका ठिकाणी लक्झरी हॉटेल्स, मॉल्स आणि समुद्राचा बाहेर नजारा इथे मिळतो. इथली लाईफस्टाईल एकदम फास्ट आणि मॉडर्न आहे. वरळीत सध्या 50,000 ते 80,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट हा रेट चालतो. नंबर 5वर आहे आपले सर्वांचं आवडतं जुहू. जुहू म्हणजे बॉलिवूडचं घरच म्हणा. अमिताभ बच्चन यांचा जलसा, अक्षय कुमार, ऋतिक रोशन अशा अनेक सुपरस्टारचे आलिशान बंगले इथे आहेत. जुहूमध्ये उंच इमारतींपेक्षा मोठ्या बंगल्यांची जास्त क्रेज आहे. जुहू बीचची हवा आणि आजूबाजूची शांतता यामुळे हा भाग VIP लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे. इथे प्रॉपर्टी मिळणं खूप कठीण आहे, पण जर मिळालीच तर त्याचा रेट 50,000 ते 70,000 प्रति स्क्वेअर फूट असतो. इथे फ्लॅटपेक्षा बंगल्यांच्या किमती जास्त असतात. नंबर 4वर आहे क्वीन ऑफ सबर्ब्स म्हणजेच वांद्रे पश्चिम. शाहरुख खानचा मन्नत आणि सलमान खानची गॅलेक्सी याच बँडस्टँडवर आहेत. आजकालचे नवीन सुपरस्टार्स आणि सेलिब्रिटी वांद्रे किंवा पाली हिलमध्ये राहणं जास्त पसंत करतात. पाली हिलचा भाग अतिशय शांत, हिरवागार आणि सुंदर आहे. इथे संध्याकाळी फक्त स्टार्सची घरं बघायला लोकांची गर्दी होते. इथे घर असणं हे एक यशाचं मोठं प्रतीक मानलं जातं. वांद्रे वेस्टचे काही ठिकाणी भाव हे दक्षिण मुंबईला मागे टाकतात. इथे प्रॉपर्टीचा रेट 55,000 ते 90,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. नंबर 3वर आहे कफ परेड. नरिमन पॉईंटच्या अगदी शेजारी समुद्रात भराव टाकून बनवलेला हा भाग अतिशय पॉश आहे. अंबानी कुटुंबाचे काही सदस्य आणि अनेक मोठे राजकारणी इथे राहतात. हा भाग दक्षिण मुंबईच्या अगदी टोकावर असल्यामुळे इथे ट्रॅफिकचा त्रास नसतो आणि प्रायव्हसी एकदम भारी मिळते. इथली सिक्युरिटी खूपच कडक असते. कफ परेडमध्ये नेहमीच घरांचे भाव चढे असतात. इथे प्रॉपर्टीचा रेट 60,000 ते 85,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट चालतो. आता नंबर 2वर आहे मलबार हिल. हे फक्त श्रीमंत नाही तर अतिशय पॉवरफुल लोकांचं ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि राजभवन इथेच आहे. हे मुंबईतील सर्वात उंच ठिकाण असून इथून मरीन ड्राईव्हचा भारी नजारा दिसतो. हँगिंग गार्डन याच भागात आहे.
इथे गाड्यांचा आवाज येत नाही, एवढी ते शांतता असते. इथे जमिनीचे भाव सोन्यापेक्षाही जास्त आहेत. हा 70 ते 1 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. आणि आता नंबर 1, भारतातल्या सर्वात महागड्या रस्त्यांपैकी एक म्हणजेच अल्टामाउंट रोड. याला भारताचा बिलिनियर्स रो म्हणजेच अब्जाधीशांचा रस्ता म्हणतात. मुकेश अंबानी यांचे अँटिलिया घर याच रस्त्यावर आहे. इथे फक्त करोडपती नाही तर अब्जाधीश लोक राहतात. कुमार मंगलम बिर्लासारखे मोठे उद्योगपती इथेच राहतात. या छोट्याशा रस्त्यावर तुम्हाला फक्त मर्सिडीज आणि रोल्स रॉयल्स सारख्याच गाड्या दिसतील. येथे झाडांची दाट सावली आणि कडक पोलीस बंदोबस्त असतो. येथे प्रॉपर्टीचे भाव हे 80 ते 1.25 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट आहेत. तर मित्रांनो, ही होती मुंबईतील टॉप 10 सर्वात श्रीमंत ठिकाणं. यापैकी कोणती जागा तुम्हाला सर्वात जास्त आवडली आणि यापैकी तुम्ही कोणत्या ठिकाणाहून जाऊन आलात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.